उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पुन्हा एका दलित मुलीवरती अत्याचार होतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघतात। पण खरी शरमेची गोष्ट पुढे घडते जेव्हा या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आमचा तरुण, आमचा समाज रस्त्यावरती उतरतो, शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने न्यायाची मागणी करतो। तेव्हा इथले प्रशासन काय करते? ज्यांना पकडायला हवे, ज्या गुन्हेगारांना शिक्षा द्यायला हवी, त्यांच्याऐवजी जे न्याय मागत आहेत त्यांच्यावरच लाठीचार्ज होतो। तेव्हा या प्रशासनाला विचारू वाटते की जेव्हा गुन्हेगार गुन्हे करत असतो त्यांच्यावर तुमची लाठी का चालत नाही? जेव्हा दलित मुलींवरती अन्याय अत्याचार होत असतो तेव्हा तुमचे शौर्य नेमकं कुठे जाते? जेव्हा इथले गुन्हेगार मोकळे फिरतात आणि न्याय मागणारे रक्ताळलेल्या डोक्याने रस्त्यांवर पडतात तेव्हा समजून जा की इथली व्यवस्था ही सडली आहे। हा लाठीचार्ज आमचा आवाज दाबण्यासाठी नाही तर तुमच्या अपयशाचा पडदा लपवण्यासाठी आहे। तुमच्या लाठ्या आमचे हाडे तोडू शकतील पण बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान आणि ही क्रांतीची ठिणगी कधीही विझणार नाही। जोपर्यंत या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील। जय भीम, जय संविधान, जय भारत।